आता वेळ आली आहे या आठवड्याचा बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे हे जाणून घ्यायची. आणि या आठवड्याच्या बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीकला मिळणारे न्यू फेअर अँड लवली कडून बेस्ट एव्हर गिफ्ट हॅम्पर. मी परीक्षकांना विनंती करतो की या आठवड्याचा बेस्ट परफॉर्मर जाहीर करावा. ज्याच्या मधाळ गाण्याला नाही अंत असा तो जयंत. आणि आता वेळ आली आहे एलिमिनेशनची. कालच्या आणि आजच्या भागामध्ये मिळून ज्या 14 स्पर्धकांनी आपली गाणी सादर केली आणि आपण पहिल्यांदाच त्यांना गुण दिलेले आहेत, त्यापैकी ज्यांना सगळ्यात कमी गुण मिळालेत अशा तळातल्या 3 स्पर्धकांची नावं परीक्षकांनी माझ्याकडे दिलेली आहेत. मी ही नावं जाहीर करतो आणि त्यातूनच परीक्षक जाहीर करतील एका स्पर्धकाचं नाव जो आजच्या दिवशी या स्पर्धेतून बाद झालेला असेल. बॉटम 3 पैकी पहिलं नाव आहे कौशिक देशपांडे. बॉटम 3 मधलं दुसरं नाव आहे जालन्याचा शंकर गिरी. आणि बॉटम 3 मधलं तिसरं नाव आहे जळगावचा मनोज क्षीरसागर. हे खरं खूप अवघड काम आहे, पण मी परीक्षकांना विनंती करतो की या बॉटम 3 पैकी आज ज्याला हा मंच सोडून जावा लागणार आहे त्या स्पर्धकाचं नाव आपण जाहीर करावं. नाव कागज की गहरा है पानी, जिंदगी की यही है कहानी, फिर भी हर हाल में ये जिम्मेदारी हमें पड़ेगी निभानी. जो भी यहाँ से जाएगा वो यही सोच के जाए कि ये रास्ता खत्म नहीं है, यहाँ से शुरू है. कौशिक, आप सेफ हो. आप दोनों में से एक रहेगा एक जाएगा, ये तो जाहिर है. मनोज, आप भी हमारे साथ रहेंगे. शंकर जी, आपका हमारा साथ सिर्फ यहीं तक है, आप हमारे साथ आगे नहीं जाएंगे. मला माहिती आहे परीक्षकांसाठी आणि या मंचासाठी हा निर्णय घेणं खूप कठीण असतं. त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेऊन मी फक्त एवढंच तुला सांगेन की सारेगमपच्या या मंचाला परीस म्हटलं जातं. ज्याला ज्याला याचा स्पर्श होतो त्याचं सोनं झालेलं आहे. त्यामुळे मगाशी जसं दोन्ही परीक्षकांनी सांगितलं तसं तुझं आयुष्यात नक्कीच कल्याण होईल आणि आमच्याकडून खूप शुभेच्छा आहेतच. हे दान देगा देवा तुझा विसरन भाव गुण गाईन आवडी गुण गा